नसरापूर अत्याचार प्रकरणी एक नवी माहिती समोर। आरोपीच्या खिशात 5 ब्लेड आणि एक डायरी देखील आढळली आहे। गुन्ह्याच्या रिमांड कॉपीतून ही माहिती समोर आली आहे। आरोपीच्या खिशामध्ये रुमाल आणि 120 रुपये रोख सापडले आहेत। याचबरोबर आरोपीच्या खिशात 5 सेट हे ब्लेड्स आणि एक डायरी, रुमाल आणि 120 रुपये रोख, आधार कार्ड इत्यादी सगळ्या गोष्टी आढळून आल्या आहेत। पोलीस कोठडीसाठी रिमांड कॉपीत पोलिसांनी 7 कारणं दिलेली आहेत। आता चिमुकलीला मारण्यासाठी आरोपीनं कोणतं हत्यार वापरलं याचा शोध घ्यायचा आहे। तसंच यापूर्वी चिमुकलीला किती वेळा तो भेटलाय याचाही शोध घ्यायचा। या गुन्ह्यानंतर आरोपी कुठे वास्तव्याला होता, यापूर्वी आरोपीने अशाच प्रकारचे गुन्हे केलेत का याचाही शोध घ्यायचा आहे। आरोपीच्या खिशात रुमाल आणि 120 रुपये आढळले, त्याचबरोबर 6 ब्लेड देखील आढळलेले आहेत। आरोपीनं चिमुकलीची हत्या करण्यासाठी नेमकं कोणतं शस्त्र, हत्यार वापरलं, कशाने हत्या केली याचा शोध पोलिसांना आता घ्यायचा आहे। आणि यापूर्वी तो चिमुकलीला किती वेळा भेटला, कुठे भेटला, कोणत्या कारणासाठी भेटला याचाही तपास पोलीस करतायत। आरोपीच्या खिशात रुमाल आणि 120 रुपये रोख आढळले, त्याचबरोबर 5 सेट एका कंपनीच्या ब्लेड्सचे सुद्धा आढळलेले आहेत। रोख रक्कम काहीशी आढळली आणि आधार कार्ड देखील आरोपीकडे होतं। नसरापूर अत्याचार प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे। आरोपीच्या खिशात 5 ब्लेड आणि एक डायरी आढळली आहे।